हॅलो फ्रेंड्स, माझं नाव योगेश. गेल्या 6 वर्षापासून माइंड पॉवरच्या फील्डमध्ये मी काम करतो आहे. हजारो मुलांना ट्रेन केलं आहे, पालकांना ट्रेन केलं आहे. आज तुमच्या मुलांना एक सुंदरसं वर्कशॉप आम्ही घेऊन आलो आहे. तो म्हणजे तुम्ही घरी बसल्या मिड ब्रेन ॲक्टिवेशन, थर्ड आय, पिनियल ग्लँड, डिवाइन आय, आज्ञाचक्र ॲक्टिवेट करा. दिव्य चक्षु याला म्हणता. आपल्या ब्रेनमध्ये ही जी पॉवर आहे डोळे बंद करून पाहण्याची, राईट ब्रेन सबकॉन्शियस माइंडमध्ये एक पॉवर असते इमॅजिनेशनची. झिरो थॉट्समध्ये डोळे बंद करून आपल्याला दिसू शकतं. विश्वास नाही बसणार. माहीत आहे, झाशीची राणी डोळे बंद करून लढाई करायची, सम्राट अशोक. आता तुमच्या मुलाची वारी आहे. यस, मुलांचा पिनियल ग्लँड ॲक्टिव्ह करा. पिनियल ग्लँड बद्दल बाबा रामदेव काय म्हणता ऐकूया. आंख बंद करके भी चीजों को देख सकते हैं और बहुत जल्दी एक बार चीजों को देखा और फिर स्टोर हो जाएगा डेटा. तो जो मैं कई बार कहा करता था ना कि एकाग्रता इतनी ज्यादा होनी चाहिए कि सारी चीजें आपके ब्रेन में स्टोर होती चली जाए. इसका पूरा साइंस जो है लगा कि जैसे हमारी बाहर की 2 आंखें, ऐसे हमारे पिनियल जो ग्लैंड है वो भी आंख की तरह ही काम करता है. लेकिन वैसे दृश्य उसमें लेंस ऐसा नहीं होता है जिसमें ये होता है, ऐसा होता है. तो खैर इसके ऊपर तो अभी बहुत शोध चल रहा है पूरी दुनिया में, और भारत में ये साइंस अभी 2013 में ही करीब ये इंट्रोड्यूस हुआ इस तरह का प्रयोग. की बाद में तो इतनी प्रैक्टिस हो जाती है कि एक पेज ऐसे सामने रखा और वो पूरा स्कैन हो जाता है. जैसे मशीन में भी तो स्कैन होता है, ऐसे ही स्कैन हो जाता है ब्रेन में. बाकी हम बहुत पहले ऐसे सुनते थे कि शिव जी को तीसरी आंख थी, हर आदमी की तीसरी आंख है, आज्ञा चक्र में तीसरी आंख होती है, ऐसा सब सुनते रहते थे. तो मुझे लगता है इन चीज़ों को और बढ़ाया जाए तो बहुत दूर तक हम लोग जा सकते हैं. तर मुलांचा थर्ड ॲक्टिवेशन करणं जरुरी आहे, कारण तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्या बॉडीतले चक्र आहे. यस, बॉडीमध्ये 7 चक्र ज्यावेळेस आपण ॲक्टिवेट करू त्यावेळेस आपण अलग ही डायमेन्शनमध्ये असणार आहोत. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा तो चक्र आहे आज्ञाचक्र. मी याला ॲक्टिवेट करायचं का म्हणतो आहे, कारण आज्ञाचक्रामध्ये जी पॉवर आहे ती आहे इंट्युशन्स, ती आहे मेमरी आणि ती आहे कॉन्सन्ट्रेशन. आपल्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर, इंट्युशन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी जबरदस्त टेक्निक आहे. जसं स्वामी विवेकानंद एकदा वाचून लक्षात ठेवायचे, ज्ञानेश्वर महाराज त्याच प्रकारे ते राजयोग करायचे, मेडिटेशन करायचे. मेडिटेशनची ही शक्ती आहे, पॉवर आहे. ज्या लोकांना मेडिटेशन माहिती ना त्यांना माहीत असेल की काय आपल्या मेडिटेशनमध्ये आपण डोळे बंद करून बघू शकतो. पण ज्यांना माहिती नाही मेडिटेशन, मी त्यांना काय सांगू, तुम्हाला समजून घ्यावं लागेल. यस, आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांना सकारात्मक गोष्टी घडवण्यासाठी मिड ब्रेन ॲक्टिवेशन करणं जरुरी आहे. का करणं जरुरी आहे, मी 5 फायदे सांगतो आहे, लक्ष देऊन ऐका. पहिलं आहे, मुलांना डोळा मिळतं. यस, लाईफ टाईम डोळा. डोळे बंद करून मुलं लाईफ टाईम पाहणार आहेत असा डोळा जो वॉटरप्रूफ आहे, सँडप्रूफ आहे, डस्टप्रूफ आहे. प्रूफच प्रूफ आहे हो. तर करा ना ॲक्टिवेशन मुलांचं. थर्ड आय, डोळ्याची व्हॅल्यू किती मोठी आहे, पहिली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सेकंड जो फायदा आहे, मुलं ज्यावेळेस डोळे बंद करून वाचणार ना पुस्तकं, जेव्हा ते वाचता इमॅजिनेशनचा यूज करता, पुस्तकं बाजूला जरी आहे, बंद जरी केलं तरी दिसत राहतं. मेमरी अफाट वाढती मुलांची. स्मरणशक्ती तर याचा मेन जो आहे, स्मरणशक्ती तो वाढते. आपला मिड ब्रेन ॲक्टिवेशननी अजून जो फायदा आहे तो म्हणजे काय, मुलांना कधी चष्मा लागणार नाही. यस, आपल्या ब्रेनमध्ये जो पिनियल ग्लँड असतो त्याच्यामधून हार्मोन्स सिक्रेट होतात, मेलाटोनिन, सॅरोटोनिन, ते आपले विजन्स वाढवतात. मी असे मुलांना घडवलं आहे की ज्यांना चष्मा होता निघून गेला आहे, आणि कधी चष्मा लागणार नाही आहे मुलांना. डोळे सुरक्षित बनवा मुलांचे. सगळ्यात मोठा फायदा आहे तो म्हणजे काय, मुलांचे सेन्स डेव्हलप होतात. मला हे खूप आवडतं. यस, मुलांचे सेन्स डेव्हलप होतात. मुलं रेग्युलर प्रॅक्टिस करतात मिड ब्रेन ॲक्टिवेशनची. 1.5-2 महिन्यामध्ये मुलं वाचाने पुस्तकं वाचता. काय विश्वास नाही बसणार, माहिती आहे मला, तेच माहिती आहे. विश्वास नाही बसणार. मुलं स्मेलिंग ना पुस्तकं रीड करतात, डोळ्यांचा यूज नाही करणार, 2 मिनिटामध्ये फ्लिप करणार आणि सांगणार कुठल्या पेजवर काय. विश्वास नहीं बसत, हा वीडियो बघा. क्या आपका बच्चा 6 मिनट में 200 पन्नों की एक पूरी किताब पढ़ सकता है? क्या आपका बच्चा मक्खी बनकर किसी के शरीर के अंदर घुस सकता है? क्या आपका बच्चा स्कैनिंग मशीन की तरह किसी भी किताब को अपने दिमाग में एक बार पढ़कर सेव कर सकता है? अगर आपका जवाब ना है तो आप गलत हैं। आपका बच्चा सुपर कंप्यूटर से भी तेज हो सकता है। मेरे हाथ में एक हिंदी बुक है। क्या नाम है? महात्मा रोगी क्यों। अच्छा, महात्मा रोगी क्यों लिखा हुआ है। तो तुमने क्या पढ़ा कि तुम्हें पता चल जाएगा कि कौन वास्तविक कलाकार है। आपकी जिंदगी सिर्फ
1 मिनट में बदल सकती है। क्या लग रहा है आपको ये बच्चे किताब के साथ खेल रहे हैं, उससे पंखा चल रहे हैं, हवा कर रहे हैं? नहीं जनाब, ये किताब पढ़ रहे हैं। IFB स्पेशल शब्दा शक्ति। महात्माओं के रोग के असली कारण। और ये लीजिए, 5 मिनट में पन्नों को लहराकर बंद आंखों से इन्होंने किताब पढ़ भी ली। सर, इसके अंदर चाणक्य की कहानी बताई हुई है। इसके अंदर कई श्लोक भी दे रखे हैं। ये इंग्लिश में है। क्या लिखा है इस पर? द लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड। अब जरा इनसे मिलिए। आंखों पर पट्टी बांधकर ये कितने आराम से वो सब कुछ पढ़ लेते हैं जो बंद आंखों के सामने आता है। राहुल सिन्हा, डिप्यूटी एडिटर, जी न्यूज, जी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड, FC 19 सेक्टर 16A, फिल्म सिटी, नोएडा। तर मुलांचं थर्ड ॲक्टिवेशन करणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे की कारण मुलांचा आत्मविश्वास डेव्हलप होतो, वाढतो आत्मविश्वास. कसं आता मुलं स्कूल्समध्ये असू द्या किंवा जे ट्युशन्समध्ये ॲन्युअल प्रोग्राममध्ये या TV मध्ये पेपरमध्ये मुलं गेले आहे. बघूया. नेवासा तालुक्यामधल्या भेंडा बुद्रुकमध्ये एका 9 वर्षीय चिमुकलीनं अनोखी कला आत्मसात केली आहे. तन्वी पंडित असं तिचं नाव आहे. तिनं मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनच्या माध्यमातून डोळे बांधून पुस्तक वाचण्याची तसंच चलनी नोटांची किंमत आणि रंग ओळखण्याची देखील कला शिकलेली आहे. लहान मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत असतो आणि त्यांचं हे सामर्थ्य विधायक ज्ञान साधनेकडे वळवलं आणि त्याला नियमित सराव, ध्यानधारणा, मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनची जोड दिली तर डोळे घट्ट बांधून सुद्धा ती मुलं कुठलीही वस्तू, अंक, अक्षर, रंगभेद अचूक ओळखू शकतात. इतकंच नाही तर कोणत्याही पुस्तकांचं कुठलंही पान डोळ्यांवर पट्टी बांधून खडाखडा वाचूनही दाखवू शकतात. हा कुठलाही चमत्कार नाही तर हे एका अल्पकालीन प्रशिक्षणातून साध्य होतं. भेंडामधल्या सराफ व्यावसायिक सागर पंडित यांची 9 वर्षांची कन्या तन्वी ही डोळे बांधून हाताच्या बोटांनी कागदावर लिहिलेली अक्षरं, पत्त्यांवरील इंग्रजी अक्षरं आणि व्यक्तींचे छायाचित्र सुद्धा अचूकपणे ओळखू शकते. मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन हा कोर्स योगेश देहाटे या सरांकडे केला. मला डोळ्याला बांधून वाचता येते, कलर सांगता येतो, चित्र वर्णन करता येते. डोळ्याला बांधून मी सायकलही खेळू शकते. एखादा कार्ड असलं त्याच्या शब्दाचा तो वाचवला काना तरीही समजतं. पायाखाली जर ठेवलं तरीही समजतं. मला डोळ्याला पट्टी बांधून बॅडमिंटन खेळायचे आहे आणि गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करायचे आहे. थँक्यू. तन्वी हिने मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन हा कोर्स योगेश दहीहंडे सर औरंगाबाद यांच्याकडे केला. हा कोर्स तिने लॉकडाऊनमध्ये केला. हा कोर्स एकूण 16 दिवसांचा होता. सरांनी या 16 दिवसामध्ये तिची कुंडलिनी शक्ती जागृत केली. एक चक्र तिचे ॲक्टिवेट केले. सुरुवातीला 4 चक्र ॲक्टिवेट केले, त्याच्यानंतर 3 चक्र ॲक्टिवेट केले. हे 4 चक्र ॲक्टिवेट झाल्यानंतरच तिला जे एखाद्या कार्डवर जर अक्षर लिहिलं आपण तर ती ओळखू लागली स्पर्शाने. त्याच्यानंतर कानामध्ये जर ती कार्ड वाजवलं तर तिला त्या कार्डावर जे लिहिलेलं आहे ते स्पष्ट ऐकू यायला लागलं. त्यानंतर पायाखाली जर एखादा शब्द ठेवला तर ते पायाच्या स्पर्शाने तिला ती शब्द आम्हाला सांगू लागली. त्याचबरोबर आता ती सायकलिंगही करते डोळे झाकून. त्याचबरोबर मोबाईलवर चॅटिंगही करते. पुस्तक कोणतंही जरी तिच्या हातात दिलं तर ती न अडखळता पूर्णपणे वाचते. त्याचबरोबर ती बॅडमिंटनही आता शिकत आहे. तर मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मिड ब्रेन करणं आवश्यक आहे. आपल्या मुलांना अगर 5 ते 15 वर्ष आहे तर करणं खूपच जरुरी आहे. कारण 15 वर्षानंतर तुम्ही माझ्याकडे आला आणि मला शिकायचं आहे, मी काहीच हेल्प करू शकत नाही. तर आत्ताच्या आता फोन करा. मी नाही कॉल करणार, तुम्हालाच मला कॉल करायला लागणार आहे. मी ॲज अ बिझनेस पॉईंट म्हणून नाही म्हणत आहे तुम्हाला ॲज एक परिवाराचा सदस्य म्हणून सांगतो आहे की मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन करून मुलांची लाईफ एवढी बदलते. मी स्वतः नाही सांगणार, मी हजारो मुलांना शिकवलं आहे, पालकांना शिकवलं आहे. ते काय म्हणता ऐकूया. ह्याबद्दल मी हेच सांगू शकते की लहान मुलं हे अगदी निरागस असतात आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही विकार नसतात या स्टेजला डेव्हलप झालेले. 0 थॉट्स लेवलला मुलं सबकॉन्शियस लेवलला जाऊन अशा पद्धतीने काहीही वाचू शकतात, ओळखू शकतात, कलर सांगू शकतात आणि हे याबरोबरच त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, एकाग्रताही वाढते आणि हे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. भविष्यात त्याचा काही फायदा होतो का? भविष्यात म्हणजे स्मरणशक्ती ही कायमस्वरूपी राहते आणि मुलांचं अभ्यासातही गोडी वाढते. शिवाय TV, मोबाईल हे जे काही सवयी आहेत त्याही मुलांच्या हळूहळू कमी होतात. चिडचिडेपणा किंवा कुणाचंही न ऐकणं ह्या गोष्टी सगळ्या कमी होत जातात आणि मुलं बऱ्यापैकी सायलेंट होतात. आता हे अनुजचे वडील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. याचा बेनिफिट म्हणजे त्यांच्या आयुष्याला असा आहे
अभ्यासात त्यांचं कौशल्य वाढेल, त्यांचं स्किल वाढेल आणि ज्या गोष्टी त्यांना इंटरेस्ट आहे त्याच्यात ते चांगल्या पद्धतीने प्रावीण्य काढतील. ह्याच्यात म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स असतात. मिड ब्रेन म्हणजे हे अंतर्मनांचा खेळ आहे सगळा. आपलं सबकॉन्शियस माइंड डेव्हलप केलं जातं. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे चक्र असतात आपल्याला ते चक्र सगळे जागृत केले जातात. आपण पाहिलेलं आहे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा असेच पुस्तकं त्यांचे पाठ करायचे. एकदा का त्यांनी सगळं पुस्तक पाहिलं की कुठल्या पानावर काय आहे ते सगळं स्वामी विवेकानंदांना लक्षात राहायचं. त्याच पद्धतीने स्वामी विवेकानंदांनी अभ्यास केला. आपले साधू मुनी संत हे पण ह्याच तपस्या ह्याच शक्तीचा वापर करून दूरदूरच्या गोष्टी बघायच्या. नमस्ते, मेरा नाम विद्या है. मैं योगेश सर के पास मेरे बेटी को मिड ब्रेन एक्टिवेशन का कोर्स लगाया हुआ है और मिड ब्रेन एक्टिवेशन में हमें विजुअलाइजेशन कैसे करना है, हमारी ब्रेन की शक्तियाँ कैसे बढ़ानी है और हमारे अंदर क्या क्या शक्तियाँ है इसका एहसास सर ने हमें इस क्लास के ज़रिए से हमें कराया है. और बच्चों के अंदर भी बहुत अभी क्लास लगाने के पहले और क्लास लगाने के बाद में जो डिफरेंस है वो बहुत अच्छे से दिखाई दे रहा है. बच्चे के अंदर की जो मतलब अभी बच्चे टीवी देखते हैं, मोबाइल देखते हैं, ये सब बंद हो गया है और बच्चों में भी बहुत अच्छा सा बदलाव नज़र आ रहा है. और मैं मेरी बेटी के साथ यहाँ आती हूँ तो मुझे भी बहुत मेडिटेशन करने से बहुत अच्छा लगता है. और सभी पेरेंट्स की ये शिकायत रहती है कि बच्चों के फ्यूचर के बारे में बहुत ज़्यादा सेंसिटिव हो जाते हैं. तो मैं सभी पेरेंट्स को ये कहना चाहूँगी कि अभी आप मिड ब्रेन एक्टिवेशन का कोर्स योगेश सर के पास लगाइए और सभी टेंशन से मुक्त हो जाइए. इतना ये कोर्स अच्छा है. मी योगेश दहीहंडे सरांकडे मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनचा जो क्लासेस लावला होता आणि त्या क्लासविषयी मला काही अनुभव सांगायचे वाटतं तुम्हाला. मी फर्स्ट टाइम जेव्हा सरांचं हे ऐकलं, त्यांनी त्यांचा व्हिडिओ दाखवला आणि मी मुलांना घेऊन गेले होते. मी ज्यावेळी बघितलं त्या ठिकाणी माझ्या मुलांनाही दोन्ही मुलांना थर्ड आय ओपन झालेलं आहे. तुम्ही याच्यावर विश्वास करू शकणार नाही. पण मला अनुभव आलेला की माझा मुलगा म्हणजे त्याने डोळ्याला पट्टी बांधताही तो थर्ड आय ओपन होतोय त्याचा आणि तो बुक्स वगैरे वाचतो. त्याचप्रमाणे आणखी त्यांच्या विचारात खूप परिवर्तन झालेलं आहे. मुलीच्याही वागण्यामध्ये मला बराचसा अनुभव आलेला आहे. माझी मुलगी कधी सकाळी लवकर उठत नव्हती, पण माझी मुलगी आज तिला कळते, ती स्वतःहून 5 वाजता उठते, स्वतःहून अभ्यासाला बसते. खरंच मला अभिमान वाटतोय की सरांनी एवढ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या, खूप सुंदर शिकवल्या. मी योगेश दहीहंडे सरांकडे क्लास लावला होता आणि म्हणजे 1-2 महिन्यातच मला खूप रिझल्ट्स आले. म्हणजे मी डोळे बंद करून कार्ड्स ओळखू शकते. माझ्या स्वभावामध्ये पण खूप परिवर्तन झालं आहे. पहिले म्हणजे आम्ही थोडं भांडत होतो, म्हणजे मी आणि माझं भाऊ तर एवढं आमच्या दोघांचं पटत नव्हतं पहिले. पण आता जेव्हापासून आम्ही योगेश दहीहंडे सरांकडे क्लास लावले तेव्हापासून आमच्या दोघांचं खूप जमतं. आमची खूप गट्टी जमली आहे. आम्ही आईचं पण खूप ऐकतो. आई पण आम्हाला खूप प्रेम करते. मी जेव्हापासून योगेश सरांकडे हा मिड ब्रेन ॲक्टिव्हेशनचा क्लास चालू केला तेव्हापासून माझ्यामध्ये खूप काही बदल जाणवले. माझ्या भावातही जाणवले तसे बदल. माझा कॉन्फिडन्सही वाढला. परत माझी स्कूलमध्ये जी स्कोरिंग होती ती सुद्धा खूप वाढली. आता इवन मी जो माझा थर्ड रँक यायचा तो आता माझा फर्स्ट किंवा सेकंड सुद्धा रँक यायला लागलाय. मला घरी सुद्धा माझ्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे, जेव्हापासून तू योगेश सरांकडे या क्लासला जायला लागली तेव्हापासून तुझा असा स्वभाव सुद्धा वेगळा झाला आणि तुझा आणि कानाचं जे भांडणं व्हायचे ते सुद्धा कमी झाले. सर्वांचं ऐकायला लागली. जी एकमेकांबद्दल जी रिस्पेक्ट असती ती सुद्धा राहायला लागली. म्हणजे प्रत्येक गोष्टी चेंज झालाय. म्हणजे लाईफच आपली चेंज झाली असं वाटतं. पण जेवढं योगेश सरांना धन्यवाद तेवढं कमीच असं वाटतं. आणि हे जे मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन आहे त्यामुळे आपला थर्ड आय सुद्धा ओपन झालाय. म्हणजे आमचा थर्ड आय ओपन झालाय आणि त्यामुळे जेवढे आपल्याला स्कोरिंग करता येते तेवढी आपण करू शकतो. जितके आपल्याला क्वेश्चन आन्सर पाहिजे असतात तर तेवढे आपल्याला मिळतात. समजा आपण मोबाईल सोबत आणि आपल्यासोबत जेवढी कॉम्पिटिशन लावली तरी मोबाईल मागे पडणे, यामुळे असं मला तरी वाटतं या क्लासमधून. तरी माझी एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा योगेश सरांकडे हा क्लास लावा, यामुळे तुमची लाईफ सुद्धा बदलेल. मी क्लास लावलेले आहे सरांकडे. माझ्या मुलींच्या अभ्यासामध्ये पण खूप मला इम्प्रूव्हमेंट दिसते. त्या पण डेली मेडिटेशन करताय आणि सगळ्यांना सजेस्ट करते की सगळ्यांनी फक्त मुलांसाठीच नाही तर इव्हन आपल्या जीवनासाठी हा क्लास जॉईन करावा. थँक्यू. अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं. झांक ले अपने भीतर खुद से आ पूछ ले, कैसी चाहिए जिंदगी खुली आंखों से देख ले. मुट्ठियों को
भीज गए